म्हणजे अक्षरशः एवढं ना. आणि पण झाले बघा डोसे बनले पडत असेल म्हणा इथे पण जोराचा पडतंय आणि लाईट गेली आहे. खूप हालत बेकार आहे बघा. ते तर मला दाखवते आता, बघून आलंय तिथे जाऊन. पूर्ण अंधार अंधार झालंय बघा. असं सर्व चालू आहे. म्हणजे ग्राउंड फ्लोअरचे फ्लॅट आहेत ना, त्यांच्या घरात पाणी आलंय बघा. हे बघा ह्या इथे पूर्ण पाणी झालं होतं. मग अंदाज नाही आला मला की एवढं पाणी भरेल. पण सकाळी उठल्यावर बघितलं तर हे काय मंडळी बेंच बसतात ना ते बघा किती भरलेत. ते दिसत असेल तुम्हाला पाणी बघा हे बघा. हॅलो नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर छानपैकी आज मस्त बघा संध्याकाळ झाली आहे, पण पाऊस आमच्याकडे एवढा पडतोय ना भयंकर, काही विचारूच नका माहितीये का. आणि पाणी सुद्धा भरलेलं आहे. तर मंडळी इथे बघा मी असं सकाळी आहे ना, हे बघा मुगाची डाळ आणि मी त्याच्यामध्ये पोहे भिजत घातलेत. हे बघा थोडेसे छानपैकी त्यांना असं मस्त आहे ना, हे बघा भिजून छान असे झालेले आहेत. आणि आता मस्त मी बनवणार आहे भाजी. पण माझा प्लॅन थोडासा चेंज झालाय आता. कारण का तुम्हाला सांगते. तर आत्ताच आम्ही ना चहा वगैरे घेतली मगाशी, बरोबर की नाही. आता चेतन म्हणतोय आत्ता परत आपण भजी वगैरे कधी खाणार आहे की नाही, असं चेतनचं झालेलं आहे. जरा इग्नोर करा कपडे वगैरे आहे तिकडे तिकडे, कारण भयंकर पाऊस पडतोय. हे बघा तुम्हाला दाखवते काय मी बाहेर. थांबा एक मिनिट. हे बघा आवाज बघा, हे बघा हे बघा वादळ वारा पाऊस, हे बघा उडते दिसते. हे बघा हे बघा हो हे बघा. म्हणजे अक्षरशः एवढं ना. आणि लाईट सुद्धा गेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे लाईट गेलेली आहे, लाईट नाही आमच्याकडे. पण हे नशीब हे इन्व्हर्टर बसवलंय आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला थोडंफार कुठेतरी आहे की नाही, थोडं बरं वाटतंय. जर आम्ही बघते आता की त्या जे भिजत घातलेलं मिश्रण आहे माझं, त्याचा डोसा वगैरे असं काय बनतंय का, म्हणजे ते मी बनवून बघणार आहे आता, आहे की नाही. मग तुम्हाला झाले की लगेच मी दाखवते थोड्या वेळाने. चालेल ना चेतन? म्हणजे कधी खाणार म्हणजे परत जेवणार कधी. मग मी असं चेतनला म्हणते की तेच बनवूया, होय की नाही, म्हणजे ते खायला होईल थोडंसं असं आपल्याला. काय चालेल ना? चेतन काहीतरी काम करतोय त्याचं, खूप थकला चेतन. असं कापासून काय ना काही कामं सर्व चालू. ही बघा ही दिसते का तुम्हाला? हे बघा बिलकुल येत नाहीये सध्या तरी बाहेर. तिला तिथे आता जरा घातले होते मी हे खाण्यासाठी. काय खजूर थोडासा खाल्ला तिने, नाहीतर मूग दिले होते खायला, ते पण खाल्लेले आहेत तिने. ते बघा भिजवलेले दिसतात. या वगैरे खाल्ल्या नाहीत तिने जास्त. आणि हे बघा सफरचंद दिलं होतं तिला खाण्यासाठी, त्यानंतर परत मूग दिले होते खाण्यासाठी. ते बघा तिथे आहेत असे बिया, खाल्लेलं नाहीत तिने. बॅट मला वाटतं बाहेर आहे. आणि आम्ही आतमध्ये गेली कारण का पाऊस चालू आहे ना. पाऊस कारणामुळे ती बाहेर बिलकुल थांबत नाही, थंडी वाजते तिला, म्हणून आतमध्ये पळते ती. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की लाईट गेली आहे, त्यामुळे मी मिक्सर कुठे लावू इथं ते मला लक्षातच नव्हतं आलं, माहितीये का मगाचपासून. मग बघते आता इथे लावून होतंय का. हा होईल का इकडे बघते होतं काय, आहे की नाही, तरच होणार ते, नाहीतर मग काय उपयोग नाही एवढं करू. हॅलो मंडळी, आता बघा डोस्याची तयारी चालू आहे. ममता इथे डोसे बनवते. बघा इकडे बसते ममता. हां ते बघा इकडे असे डोसे काढायला घेतले समजा. बघा मस्त असं यम्मी डोसा. हो ॲक्च्युली भाजी बनवायची होती पण झाले बघा डोसे बनले. टेस्ट पण करून बघितलं आम्ही, छान आहे. आणि यांना मी का बघा पाऊस खूप जोराचा पडतोय मंडळी. थोडं कमी करतो रंबा. पाऊस खूप जोराचा पडतोय आमच्या इथे, सगळीकडेच पडत असेल म्हणा, इथे पण जोराचा पडतोय. लाईट गेली आहे, लाईट आली नाही अजून. हो अजून लाईट नाही आली. तर बरं झालं इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळे तेवढं तरी रिलीफ आहे. मंडळी आता आम्ही खायला बसलाय बघा. हे बघा मंडळी मुगाच्या डाळीचे डोसे केलेत मस्त असं, आणि सोबत चटणी आणि लोणचं पण घेतलंय. ममता पण बसले बघा इकडे. या सर्वांनी खायला. बघा लाईट नाही आली अजून, त्याच्यामुळे आम्ही इकडचंच फक्त लाईट चालू ठेवलं आहे. हो 10 वाजले आता. आणि पाणी पण आलं होतं, पाणी वगैरे भरलं आणि अजून पण लाईट नाही आली. वारा सोसाट्याचा सुटला आहे आमच्याकडे. पाणी पण भरलं आहे खाली. दाखवू नाही शकत बाहेर अंधार आहे म्हणून. तरी वेगळं युनिक केलंय म्हणताना यावेळी. आणि नेहमी तर आपण नेहमी काय खातच असतो असं, नेहमी रेग्युलर आपण जे डोसा वगैरे खातो. तर यावेळी हां काहीतरी वेगळं लागते थोडंसं ना, मस्त लागतंय. या सर्वांनी मुगाच्या डाळीचे डोसे खायला. त्याच्यामध्ये जर ऍड केले ना सर्व गोष्टी काय नाही, त्याच्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते करायचं त्याच्यामध्ये ऍड. जे आपल्याला पाहिजे असतं ते ऍड करू शकतो तुम्ही त्याच्यामध्ये. आणि सोबत चटणी पण तुम्ही बनवू शकता, जे आपण बनवतो ती अशी हिरवी असते ना चटणी तशी. पण काय गरज नाही चटणीची, पण आम्ही असंच पण खातो, खूप छान लागतं.
चटणी बनवणार होते पण हे लाईट नाही आहे ना, हो लाईट नाही त्याच्यामुळे हे मी मुश्किलने इकडे लावून घेतलं कसं तरी लावलं मिक्सर लावून. थोडं सपोर्ट व्हायला पाहिजे ना, उगाच कशाला आपण वेस्ट करा. आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि मग इकडे कामं आटपते. तिने आत्ताच भांडी वगैरे जस्ट घासून झाली आणि आता हे क्लीन करते कट्टाने किचनचं. आणि मी तिकडे पप्पाकडे येतेस. ममता तशी कामं चालू आहेत. अनामिका पण इथे अंधारवा किती आहे आणि असं इथे बसलोय. अनामिका पण इकडे बघा मस्ती करते फिरते. ही मध्ये मध्ये येते ना बाहेर पाय वगैरे पडायचे जेवण. काजू दिले ना खायला, जा जा जा, काजू खा, काजू खा, जा जा जा, काजू कधी दिलाय तू, जा खा. ते मस्त वाटते पाठी म्हणता. हा? केसाला लावलंयस ते काय ते काय केसाला लावलंयस ते छान वाटतंय. अरे हे फुल. हा असं चेरी लटकतात चेरी. चेरी लटक ते त्या दिवशी मार्केटमध्ये नाही का आपण गेलेलो तेव्हा घेतलंय ते. चांगलं वाटतंय का? चांगलं वाटतंय. हा मस्त. चांगलं वाटतं तर चांगलंच आहे. किती रुपयाला घेतलं असेल सांगा बरं हे. कमेंटमध्ये सांगा मला. सांगा तुम्ही. ते पण सांगा. त्या दिवशी आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो त्या दिवशी घेतलं होतं ते. आणि आवडते आता कामच चला बाबा. आता जरा चला आता. आता जरा थोडंसं एडिटिंग वगैरे काहीतरी करते किंवा जरा उद्या व्हिडिओ काय बनवायचा आहे किंवा शॉर्ट्स वगैरे किंवा मोठा किंवा लॉंग काय असेल त्याचं काम करणार मी थोडा वेळ आहे की नाही. आणि इथे बघा भिजत घातलेत हे काय आहेत पावटे वरणे वाल हे बघा त्यांना भिजत घातले आणि उद्यासाठी जरा हे बघा बदाम आणि मनुका घातलेले आहेत भिजत. चेतनला म्हटलं होतं ॲपल खाऊन टाक, चेतनने खाल्लं नाही. हे बघा हे पण सगळं इथेच ठेवलं. हे बघा खजूर इथेच ठेवलेत. ते ठेवते आता सर्व जरा आवरते थोडंसं इथलं आणि मग ते जरा एडिट वगैरे काय करायचं असेल सर्व कामं आहेत ती जरा करून घेते. असं करते सर्व अशी सर्व कामं चालू असतात. आणि त्यातूनच मध्येच मग असं वेळ मिळाला का आम्ही व्हिडिओज वगैरे बनवत असतो आहे की नाही. म्हणजे सकाळी उठलो आणि बघितलं तर सोसायटीमध्ये पूर्ण पाणीच पाणी झालं होतं. एवढा अंदाज नाही आला की एवढं पाणी भरेल. पहाटे जाग आली होती तेव्हा बघितलं होतं तेव्हा पाणी भरायला सुरुवात झाली होती आणि आता बघा उजाडल्यानंतर बघा किती पाणी आलं आहे. इकडे तर एवढं पाणी आहे आमच्या सोसायटीमध्ये विंगमध्ये घुसलं आहे पण बाहेरच्या साईडला तर अजून कमरेभर पाणी आहे. एवढं पाणीच पाणी झालं आहे बघा. एवढं पाणी आहे की बघा सर्व गाड्या पण पाण्यामध्ये बघा बुडाल्या आहेत आणि बाहेर पण जाणं दिसते. त्याच्यामुळे मी पण आज सुट्टीच घेतली कामावर जायला आणि कोणच गेलं नसेल सगळ्यांना सुट्ट्याच दिल्या आहेत सगळ्या इकडे. हे बघा ह्या साईडला इथे रोड लागतो मेन रोड. तिकडे तर पूर्ण कमरेभर पाणी भरतं. तिकडे तर जायलाच नको. गाडी काय आपण स्वतः पण जाऊ नाही शकत एवढं पाणी भरलं आहे बघा. बघा पाऊस मला खूप बेकार गेली. इकडे बघा हे बघा हे बघा ग्राउंड फ्लोअरमध्ये पाणी आतमध्ये गेलं आहे. म्हणजे ग्राउंड फ्लोअरचे फ्लॅट आहेत ना त्यांच्या घरात पाणी आलं. हे बघा ह्या वर्षी समजत नाही खूपच पाऊस पडतो आहे बघा. म्हणजे सॉरी खूप पाऊस पडतो असं नाही म्हणायचं आहे मला की म्हणजे ह्या वर्षी त्यांच्या घरात पाणी गेलं असं. म्हणजे गेल्या वर्षी वगैरे आत्या वर्षी नव्हतं गेलं. हे बघा बापरे विचारूच नका काय कसं राहणार हो. मला एवढंच म्हणायचं आहे की पाऊस किती पण पडू द्यात काय पण होऊ द्यात पण कोणाला त्रास नको होऊ द्या. रिअली अत्यंत वाईट वाटतं. मुके पक्षी प्राणी वगैरे सगळे असे बसलेले असतात ना खूपच हे वाटतंय. चेतन पण जाऊन आला खाली ते बघा काय हां कुठे काय बोलतोय आई शपथ. चेतन बघा बघून आलाय म्हणतो की पूर्ण पाणी त्यांच्या घरामध्ये घुसलंय. खरंच पाणी हो बापरे त्याने कपडा लावलाय खरं पण ते काय तरी पण थोडी थांबणार आहे. बापरे खूप हालत बेकार आहे बघा. ते तर मला दाखवतो आता बघून आलाय तिथे जाऊन बघा ना.
एवढं असं नाही कधी झालं होतं ना. चेतन म्हणतो आधी कधीतरी 1 वर्ष झालं होतं असं, पण एवढं नव्हतं झालं ह्या वर्षी. हे बघा ग्राउंड फ्लोअरवाल्यांच्या घरात पूर्ण पाणी घुसलंय मंडळी. हे बघा असं सर्व आहे माहोल. हे बघा तर आम्हाला पण भीती वाटायला लागली आहे. तेच ना. हो 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 थांब बघू. हॅलो, गुड आफ्टरनून मंडळी, स्वागत आहे तुमचं ममता अनामिका ब्लॉग्सवरती. आज बघा मंडळी, आज कामाला नाही गेलो आहे कारण सुट्टी झाली आहे आणि इथे पूर्ण बघा पाणीच पाणी झालं. तर मला दाखवतो काय म्हणजे इथे परिस्थिती आहे ती. हे बघा मंडळी काय झालं आहे ते. पूर्ण सोसायटीमध्ये आमचं पाणी आलं आहे आणि पूर्ण बाहेर पण पाणीच पाणी आहे. कसं जाणार कामावरती. आम्ही सुट्टीच घेतली आहे, आम्ही सुट्टी डिक्लेअरच केली आहे आम्हाला. आणि बघा ही परिस्थिती आहे इकडची. ते बघा मंडळी बेंच बसतात ना, ते बघा किती भरले आहेत. ते दिसत असेल तुम्हाला पाणी. बघा हे बघा. हो आलो आलो. तर ममताने जेवायला वाढलं आहे. पाऊस काय थांबत नाही आहे, कंटिन्युअस पाऊस आहे. काय बोलते? हा हे बघा ममताने जेवण वाढलंय. हो हो हे बघा मस्त असं गरमागरम आज मला मम्मी आमटी भात आणि आमटी भात आणि मस्त असं टोमॅटो बटाट्याची भाजी केली. टोमॅटो बटाट्याची भाजी केली या सर्वांनी जेवायला. हो चालेल. पाऊस बघ किती पडतोय रात्रभर आणि पाणी भरले आमच्याकडे. मला पण आता भीती वाटायला लागली. वरती नाही येणार पाणी? नाही तेवढं तर नाही येणार. म्हणजे कोणाच्याच घरात वगैरे घुसू देत नको, सर्व सेफ राहू दे. मला तेवढंच म्हणते मी. पांडुरंगाकडे ते एकच मागणं मागते सकाळपासून. आणि आता खाली ना एक छोटासा माहित नाही उंदीर होता का खारुताईचं पिल्लू होतं माहित नाही. आम्ही त्याला जाणार होतो घ्यायला पण तिथे गायबच झालं. ते पाण्यात होतं असं असं माहितीये का. तेच ना मला अनामिकाची आठवण येते त्यावेळेला. काय की नाही पिल्लू? काय ग अनामिकाने खाल्लंय तसं सर्व, पण तिला कसं थोडं तरी तिला आमच्यातलं लागतं एवढं असायचं. लाईट पण नाहीये. कालपासून रात्री थोडा वेळ आली होती, परत गेली. असं सर्व चालू आहे इकडे ना. लाईट नाहीच आहे किती आता. काल पण संध्याकाळपासून घाबरतच लाईट नाहीये आणि पाणी भरले त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांनी हे केलं, बंद केलं. आता बघूया पाणी किती ओसरते ते. बघा ना पूर्ण पाणी आतमध्ये यायला लागलंय. हो मला वाटतं पूर्ण खाली आलं असेल सीडी पर्यंत. आलंच असणार. पण गेलं असेल बहुतेक, असा अंदाज आहे माझा तरी, है ना. हो चला मंडळी जेवायला. पण जेवायला बसतो आता. कुठे गेली? हे बघा इकडे इकडे मस्ती करते. हे बघा पावसाला घाबरू नये ना, मस्ती करते तिथे. बघा तिकडे ठेवलं होतं तिला खाण्यासाठी. हे बघा दिलंय, काय विचारूच नका. हे बघा रात्रीचे आता वाजलेत घड्याळमध्ये. हे बघा अनामिका दिलं तर टोमॅटो. रात्रीचे 9:15 झालेले आहेत घड्याळमध्ये. इकडे बघा दिसतात तुम्हाला. आणि हे बघा अशी परिस्थिती सर्व चालू आहे. पाणी आलं होतं चेतन ते बघा तिकडे आता जस्ट भरलंय. आणि इथे बघा हे बघा अंधार आहे, पूर्ण अंधार कोठडीसारखं झालं. हे बघा सर्व सगळ्यांकडे ते सर्व बंद आहे. बघा पाणी दिसतंय तुम्हाला, मे बी कदाचित दिसत नसेल बहुतेक. काय दिसणार सांगा ना याच्यामध्ये. पूर्ण अंधार अंधार झालं आहे. बघा असं सर्व चालू आहे. चला बंद करूया. ते बघा तिकडचं बंद केलं आहे. लाईट नसल्यामुळे फ्रीजमधून पण पाणी येत होतं इकडून खालून. हे बघा दिसतंय तुम्हाला. ते सर्व आता चेतनने ते बघा काढून सर्व आहे की नाही बंदच करून ठेवलंय सर्व. आणि आता म्हटलं काय करू, तर इकडे बघा आमटी तर आहे दुपारची, आता गरम केलंय सर्व. आणि इथे बघा भाजी की बनवली आम्ही सोयाबीनची. दिसते तुम्हाला. हे बघा मस्त अशी छानपैकी. हे बघा सोयाबीनची भाजी बनवली आहे. कारण ते वाटप पण आहे ना, म्हटलं वाटप वगैरे म्हटलं फुकट जाईल ना आता, कारण की हे पण बंद झालंय तर आपला फ्रीज. मस्त सोयाबीनची भाजी केली आहे, राईस बनवलाय, आमटी आहे. तर आता चला जेवून घेतो आम्ही. हे बघा पूर्ण अंधार अंधार बाहेर आहे. पाणी काही कमी नाही झालंय, पूर्ण पाणी काही विचारूच नका. हेच होतंय ना चेतन, पाणी अजून पण भरतंय, अजून पण कमी नाही झालंय. कमीच नाही झालंय. तेच ना बघितले जाऊन अजून जरा वरती आली होती ना, मगाशी खाली जाऊन बघितलं तर थोडं अजून एवढी तेच तर पूर्ण वरतीपर्यंत येते. भीती वाटायला लागले तर आम्हाला पण. पाऊस पण थांबत नाही, मध्ये येतोय मध्ये जातोय. आता अजून पण पाऊस पडत राहिला आज रात्रभर किंवा अजून पण पातळी वाढू शकते पाण्याची. तेच ना. तर असं झालंय आता. इकडे आड ना तिकडे वेळ झाल्यासारखं झालंय आमचं पूर्ण. असं म्हणजे थोडं टेन्शन पण. ग्राउंड फ्लोअर मध्ये पण पाणी त्यांच्याकडे कोण गेलंय काय विचारूच नका. तेच ना. तर चला म्हणजे सर मी आवरून घेते लवकरात लवकर, आहे की नाही. आपल्याला साथ दिले ह्या लाईटने, इन्व्हर्टरने आपल्या. तर चला आवरून घेऊया पटकन.